नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे रमा बाहेर जायला निघालेली असते. तेव्हा अंकुश अबोली बाहेरून घरी परत आलेले असतात. अंकुश म्हणतो, रमा कुठे जातेस तू? तेव्हा रमा म्हणत असते की मला एका ठिकाणी जायचं आहे, माझं काम आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, पण रमा तू जातेस कुठे ते तरी सांग. तेव्हा रमा म्हणत असते की मी इथे अबोलीसाठी एका बाबांकडे जाते. मी तिथे जाऊन त्यांना जे काही हवं आहे ते सगळं देणार आहे. पण अबोलीवरती हे जे काही संकट आले ते मी त्यांना बाजूला करायला सांगणार आहे. हे बघ अंकुश, अबोलीच्या पोटामध्ये जे बाळ वाढतंय ते तुझं नाही आहे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तुझा DNA त्या बाळाबरोबर मॅच होत नाही आहे. मग जर तुझा DNA मॅच होत नाही आहे, तर मग ते बाळ कुणाचं आहे? ते एखाद्या शैतानाचं बाळ आहे का? ते शैतानाचं बाळ वाढतंय का पोटामध्ये, ते बघायला नको का? तेव्हा मी एक बाबांना भेटले. त्यांनी मला सांगितलंय की हे घरावरती आलेलं संकट दूर होईल, अबोलीवरती आलेलं संकट दूर होईल. पण त्यासाठी त्यांना दागिने द्यावे लागणार आहेत. त्यांना मी दागिने दिले की मग ते सगळं काही सुरळीत करतील. मला जाऊ दे ना. माझा त्या बाबांवरती विश्वास आहे आणि ते प्रख्यात बाबा आहेत. कितीतरी लोकांना त्यांचा गुण आला आहे अंकुश. तेव्हा अंकुश म्हणतो, रमा अगं ते फ्रॉड लोकं असतात आणि आपल्याला हे सगळं करायची गरज नाही आहे रमा. आपल्या अबोलीवरती विश्वास आहे ना, माझा 1000% अबोलीवरती विश्वास आहे. ती काही चुकीचं करणार नाही आहे. त्याच्यामुळे तू काळजी करू नको आणि अशा भोंदू बाबांवरती विश्वाससुद्धा ठेवू नको. हे लोकं फसवतात, हे फ्रॉड असतात. ते फक्त लोकांकडून पैसे काढतात, असं अंकुश रमाला समजावून सांगतो. तेव्हा इथे क्रिशने फोन केलेला असतो विजयाला. विजया म्हणते, हां क्रिश बोल ना. तेव्हा क्रिश म्हणत असतो की विजया मॅम, तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा ती बोलते, बोल ना क्रिश. तेव्हा क्रिश म्हणत असतो की तुम्ही मला एका साहिल नावाच्या मुलाची माहिती काढायला सांगितली होती. मी त्या साहिल नावाच्या मुलाची संपूर्ण माहिती काढली आहे मॅम. तेव्हा इथे आता विजयाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय तू त्याच्याबद्दल सगळी माहिती काढलीस का? खूपच जास्त हुशार आहेस तू क्रिश. म्हणजे बघ ना किती स्मार्ट आहेस. तू लगेचच्या लगेच त्याची सगळी माहिती काढलीस. काय मग कुठे राहतो साहिल? तुला माहिती आहे का तो कुठे राहतो वगैरे? तेव्हा इथे क्रिश म्हणतो, हो ना, तो फक्त कुठे राहतो तीच माहिती काढलेली नाही आहे, तर मी त्याच्या संपूर्ण फॅमिलीची सुद्धा माहिती काढलेली आहे. तेव्हा इकडे हेच सांगायला मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा इकडे विजया म्हणत असते, हे सगळं तू अंकुशला सांगू नकोस हां. कारण तुला जर मोठं ऑफिसर आणि इथे मनवाला मोठं वकील व्हायचं असेल ना, तर तुम्हाला ही केस जिंकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तू आता या केसबद्दल अंकुशला काही सांगू नकोस. फक्त तू मला माहिती दे, असं विजया क्रिशला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश अबोलीला म्हणत असतो की अबोली 1 मिनिट इकडे ये. आणि तो तिला विचारतो की अबोली तुला माहिती आहे ना, आपण तुझ्या काही इथे फर्टिलिटी टेस्ट केल्या होत्या. मग मला असं वाटतं की या जेव्हा टेस्ट आपण करतो तेव्हा काही प्रोसिजर वगैरे असते का? मला असं वाटतं की या फर्टिलिटी टेस्ट करत असताना तिथेच काहीतरी गडबड झाली अबोली. मला वाटते तिथेच काहीतरी चुकीचं घडलं आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर पण हे कसं शक्य आहे? तेव्हा अंकुश म्हणतो, का का शक्य नाही आहे? तू एवढं ठामपणे मला कसं काय सांगू शकतेस? तेव्हा अबोली म्हणते, सर जेव्हा आपण या सगळ्या टेस्ट केल्या त्याच्यानंतरला आपण डॉक्टरांकडे गेलो होतो, तेव्हा डॉक्टर आपल्याला काय म्हणाले की आपण जी कृत्रिम गर्भधारणा करतोय ती अयशस्वी झाली. तेव्हा त्यानंतर मला असं वाटतंय की हे सगळं घडलंच नसेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो की आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की 99% ही कृत्रिम गर्भधारणा सक्सेसफुल झालेलीच नाही आहे. 1% चान्सेस आहे. मग आपल्याला ही गुड न्यूज मिळाली की नाही? मग जर इथे काहीतरी तेव्हाच गडबड झाली असेल, तर मग आपल्याला ही गुड न्यूज कशी काय मिळाली? तेव्हा काहीतरी गडबड आहे अबोली. डॉक्टर खोटं बोलतायत, नाहीतर ही विजया तरी खोटं बोलते. तेव्हा प्रेक्षकांनो, रमा येते आणि रमा त्यांचं बोलणं ऐकते आणि म्हणते, अंकुश हे कृत्रिम गर्भधारणा हे काय केलं आहे तुम्ही? कशाबद्दल बोलताय? काही सांगाल का मला? तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की रमा, मी तुला सगळं सत्य सांगतो थांब. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रमा म्हणत असते, हे कृत्रिम गर्भधारणा म्हणजे तुम्ही कशाविषयी बोलत होता? तेव्हा अंकुश म्हणतो, कसं असतं ना रमा, काही असे दाम्पत्य असतात, जे असे काही लोक असतात ज्यांना नैसर्गिकरित्या बाळ होत नाही.
त्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही. मग ते लोक अशा कृत्रिम गोष्टी असतात ना, त्यांचा वापर करतात. आम्हीसुद्धा कृत्रिमरित्या गर्भधारणा केलेली आहे. आम्ही एक चान्स घेतला होता. कारण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं, की नैसर्गिकरित्या आम्ही आई-बाबा होऊ शकत नाही. म्हणजे कुठल्यातरी एका व्यक्तीमध्ये दोष असू शकतो. कधी-कधी दोघांमध्येही दोष असतो आणि त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे अशा गोष्टींचा काही लोकं उपयोग करून घेतात. म्हणून आम्हीसुद्धा असा कृत्रिमरित्या गर्भधारणा केली होती. पण तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं, तुम्ही कृत्रिमरित्या जी गर्भधारणा केली आहे, ती सक्सेसफुल झालेलीच नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं, की काही होणारच नाही. नंतरला ही गुड न्यूज कळली. मग जर आता कृत्रिमरित्या गर्भधारणा त्यावेळेला झालेली आहे, तर मग आता असं का दाखवतंय, की ह्या बाळाचा DNA अंकुश सरांच्या DNA बरोबर मॅच होत नाही आहे, त्याचाच विचार करतोय आम्ही. तेव्हा रमा म्हणत असते, की अंकुश अबोली, हे बघा मला तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमचा साथी बनायचं आहे. मला तुमच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही आहे, पण मला माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडतंय हे मला जाणून घ्यायचं होतं. मला तुमच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं होतं, पण तुम्ही तर मला काहीच सांगितलं नाहीत. तुम्ही ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. म्हणजे आता तुला 3रा महिना चालू आहे अबोली आणि ही गोष्ट तुम्ही 1.5 महिना आधी तर केली असेल ना. म्हणजे 4-5 महिने झाले तुला. तुम्ही ही गोष्ट तुमच्या आईपासून लपवून ठेवली. म्हणजे मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही असं वाटलं का तुम्हाला? तेव्हा अबोली म्हणते, आई असं अजिबात नाही आहे, की आम्हाला ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवायची होती. मी तुम्हाला जेव्हा ही गुड न्यूज मिळाली तेव्हा सगळ्यात आधी मी ही गोष्ट तुम्हालाच सांगितली ना. मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण मला एका गोष्टीची भीती होती, की ही कृत्रिम गर्भधारणा केली आहे. ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर तुम्ही व्यवस्थित आम्हाला समजून घ्याल ना, आमचा विचार कराल ना. म्हणजे ही गोष्ट तुम्ही पचवाल ना, की नाही पचवणार या गोष्टीची मला भीती वाटत होती. म्हणून आम्ही आधी तुम्हाला काही सांगितलं नाही. पण ज्या वेळेला आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगणार, त्याच वेळेला इथे रमा म्हणते, की विजया आली आणि तिने इथे चाळीमध्ये येऊन तमाशा केला. बरोबर ना अबोली? ही विजया जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात आले, तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी संकट घेऊनच आलेली आहे. कशा पद्धतीने तिने ते पेपर तुमच्या तोंडावरती पाडले, कशा पद्धतीने ती बोलत होती, की अंकुश या बाळाचा बाप नाही आहे. एवढं विश्वासाने, एवढं खात्रीने कसं काय ती एखाद्या व्यक्तीवरती चिखलफेक करू शकते, मला तर कळत नाही आहे. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी ती विजया तर नाही आहे ना, असा प्रश्न रमालासुद्धा पडलेला असतो. तेव्हा इथे अबोली म्हणते, आई आम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतच होतो. प्लीज तुम्ही आम्हाला माफ करा. आम्हाला चुकीचं समजू नका. पण ही गोष्ट तुम्हाला आवडेल ना की नाही आवडणार, तुम्हाला राग तर येणार नाही ना, या गोष्टीचा विचार करून आम्ही गप्प बसलो होतो. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, पण रमा तू काळजी करू नको. हेच नेमकं काय प्रकरण आहे ना, ते शोधून काढायलाच हवं. म्हणजे या सगळ्यामध्ये डॉक्टरांबरोबर ती विजया तर सामील नाही आहे ना, हे सगळं तिने घडवून तर आणलं नाही आहे ना. मला सगळ्या गोष्टींच्या आता मुळाशी जावं लागणार आहे, असं अंकुश म्हणतो. पण काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यातून मार्ग काढायचाच. पण तोपर्यंत रमा, तू असं काहीही चुकीचं पाऊल उचलायचं नाही आहे, असा मूर्खपणा करायचा नाही आहे. म्हणजे तू कुठल्याही बाबाकडे किंवा कुठल्या भोंदू बाबाकडे जायचं नाही आहे. हे लोकं फ्रॉड आहेत. तुझ्या इथे साधेभोळेपणाचा गैरफायदा घेतील, तुला फसवतील. त्यामुळे तू त्यांच्याकडे जायचं नाही. आपण दोघेजणं अबोलीवरती विश्वास ठेवूया. अबोलीने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश रमाला म्हणत असतो, की मला खात्री आहे या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी त्या विजयाचा हात आहे. कारण की ती ज्या पद्धतीने आपल्या आयुष्यात परत आली आहे ना, ती म्हणाली होती, की ती माझं आणि इथे आता अबोलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवेल. आमच्या संसारामध्ये विष कालवेल म्हणून. म्हणून माझा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे. जरी पण काही घडलं ना, तरीसुद्धा या सगळ्याच्या मागे ती विजय आहे, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्रिश विचार करत असतो, की साहिलबद्दल मी जी काही माहिती गोळा केली, त्याबद्दल मी अंकुश सरांना सांगू का? जर अंकुश सरांना कळलं, की मी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवली, तर ते कसे रिॲक्ट करतील काय माहिती? काय करू काही कळत नाही आहे. तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे अंकुश आलेला असतो. अंकुश म्हणतो, क्रिश मी तुला त्या साहिल नावाच्या मुलाची माहिती गोळा करायला सांगितली होती. काढलीस का तू त्याची माहिती? तेव्हा क्रिश म्हणतो, नाही सर, मी त्याची माहिती काढायला गेलो होतो. मी जाधवांना कामालासुद्धा लावलं होतं, पण अजूनपर्यंत माहिती गोळा केलेली नाही आहे.
तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की मी माहिती गोळा केलेली नाही आहे, त्याला वेळ लागेल. पण हे बोलत असताना तो खूप जास्त घाबरलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणतो, काय झालं क्रिश? अरे तू एवढं का घाबरलेस? म्हणजे तुझी तब्येत तर ठीक आहे ना? एवढं घाबरत का बोलतोयस? तेव्हा क्रिश म्हणतो, नाही सर मी ठीक आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे. त्याच्याबद्दलची माहिती उद्यापर्यंत मला सगळीच्या सगळी तू दे. चालेल ना? तेव्हा इथे आता क्रिश म्हणतो, हो सर उद्यापर्यंत तुम्हाला सगळी माहिती देतो. तेव्हा इथे आता अंकुशचं लक्ष त्या फाईलकडे जातं. तिथे खाईल एक फाईल असते, ती साहिलचीच असते. तेव्हा अंकुश म्हणतो, ही फाईल ते मेहतांची आहे का? मेहतांची आहे का ही फाईल? तेव्हा इथे क्रिश म्हणतो की हो सर. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश ते फाईल उचलतो आपल्या हातामध्ये घ्यायला आणि ती उघडून बघणारच असतो. तेवढ्यातच तिथे क्रिश घाबरतो. क्रिशला असं वाटतं आता माझं काही खरं नाही आहे. तेव्हा अंकुश ते फाईल उघडायला जाणार. तेवढ्यात क्रिश म्हणतो की सर पण ते काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. ते काम अजून अपूर्णच आहे. तेव्हा इथे अंकुश हा आता फाईल बघायला जाणार. तेवढ्यातच तिथे अबोलीचा फोन आलेला असतो. अबोली म्हणते, सर आज तुम्ही त्या डॉक्टरांना भेटायला जाणार आहात ना? सर प्लीज तुम्ही त्या डॉक्टरांना लवकर भेटा. मला खूप जास्त भीती वाटते आणि काळजीसुद्धा. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू काळजी करू नको. त्या डॉक्टरांना मी चौकीमध्येच बोलावून घेतले. मी त्यांच्याबरोबर इथेच बोलतो, ठीक आहे ना? तेव्हा इथे अबोली म्हणते, प्लीज सर प्लीज बोला आणि विचारा त्यांना की हे सगळं काय आहे. त्यांनी नक्की काय गडबड केले ना हे विचारा. तेव्हा अंकुश म्हणतो, हो अबोली तू काळजी करू नको. तेवढ्यातच तिथे हवालदार येतात. ते म्हणत असतात की अंकुश सर तुम्ही ज्या इथे डॉक्टरांना बोलावलंय ते डॉक्टर बाहेर आलेले आहेत. तेव्हा इकडे अंकुश ती फाईल उघडता उघडता ती पुन्हा बंद करतो आणि क्रिशकडे देतो. तेव्हा इथे क्रिश खूप जास्त घाबरलेला असतो. म्हणजे इतकं प्रामाणिकपणे काम करणारा क्रिश त्या मनवाच्या आणि त्या विजयाच्या नादाला लागून आता तो सुद्धा खोटं बोलायला लागलाय. तो सुद्धा इथे अंकुशला फसवायला लागलाय. त्याच्याबरोबर कम्पीट करायचं आहे त्याला. त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन करून त्याला पुढे जायचं आहे, मोठा अधिकार व्हायचा आहे. पण ते चांगल्या रीतीने सुद्धा तो करू शकतो हे आता इकडे क्रिशला कळत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे क्रिशने आता साहिलबद्दलची माहिती अंकुशपासून लपवलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रमा येते आणि म्हणत असते की अबोली मी तुझ्यासाठी हे बघ दुधाचा ग्लास घेऊन आले. गरम गरम दूध आहे, तू पिऊन घे हां. तेव्हा इकडे अबोली म्हणते, हो आई. तेवढ्यातच इथे मनवा आलेली असते आणि मनवा दारामध्ये उभी राहून इथे आता अबोलीकडे बघत असते. तेव्हा अबोली विचार करत असते. अबोलीला सारखं सारखं तेच आठवत असतं. विजया म्हणालेली असते की बघ अंकुश बघ, अरे बघ ना अबोली प्रेग्नेंट आहे ना, पण अबोलीच्या पोटात जे बाळ आहे ना त्याचं इथे आता DNA तुझ्या DNA बरोबर मॅच होत नाही आहे. ते बाळ तुझं नाही आहे अंकुश, असं विजया म्हणालेली असते. तेव्हा इकडे अबोली विचार करत असते. ती म्हणते की विजयाला कसं काय माहिती की माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याचे DNA अंकुश सरांबरोबर मॅच होत नाही आहेत. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी ती विजया तर नाही आहे ना आणि डॉक्टरांनी तिला मदत तर केलेली नाही आहे ना, असं इकडे अबोली विचार करत असते. आणि ती विचार करत असतानाच दुधाचा ग्लास खाली पडतो आणि सगळं दूध सांडतं. तेव्हा इकडे रमाई त्यारी म्हणते, काय का अबोली काय झालं? अबोली म्हणते, आई सॉरी, ते फाईल लागली आणि दुधाचा ग्लास खाली पडला. आई खरंच सॉरी, मी ते साफ करून देते. तेव्हा रमा म्हणते, नाही नको अगं राहू दे, तू तुझं काम कर, तुला कुठे लागलं तर नाही ना? अबोली म्हणते, नाही आई मला कुठे लागलेलं नाही आहे. तेव्हा रमा म्हणते, हे सगळं मी साफ करून घेते. मी तुला दुसरा दुधाचा ग्लास आणून देते, तू ते दूध पी, ठीक आहे अबोली? तेव्हा इथे अबोली आता मेंटली डिस्टर्ब आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं. तेव्हा इकडे अबोली आता सारखा बाळाचा विचार करते हे रमाला कळतं आणि म्हणूनच ती तिची व्यवस्थित काळजी घेत असते. पण मनवा आता अबोलीचं बोलणं ऐकते. मनवा इकडे बघते की अबोली खूपच जास्त डिस्टर्ब आहे. ती म्हणते की विजया मॅमला जाऊन सांगायला हवं. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की विजया मॅम तुम्हाला माहिती आहे का, जेव्हापासून तुम्ही बाळाचं इथे अबोली वहिनीला बोललात ना, तेव्हापासून अबोली वहिनी फक्त बाळाचा विचार करते. ती दुसरा कुठलाही विचार करत नाही. म्हणजे ती मेंटली पूर्ण डिस्टर्ब झाले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो विजया म्हणते, तेच तर हवंय ना मला. म्हणजे आता इकडे अबोली मेंटली डिस्टर्ब होणार हे तर मला माहितीच होतं आणि आता याचाच आपण फायदा करून घ्यायचा. अगं असे नवनवीन डावपेच खेळावे लागतात. आपण वकील आहोत ना, समोरच्या वकिलाला इथे मेंटली डिस्टर्ब करावं लागतं. त्याशिवाय की आपण केस जिंकतो का? नाही ना. आता बघ अबोली आता काही केस जिंकेल असं वाटत नाही. तेव्हा मनवा म्हणते, मलाही तेच वाटतंय की अबोली वहिनी ही केस जिंकेल असं वाटत नाही. कारण ती सारखी आता तिच्या विचारांमध्येच असते.
ती फक्त बाळाचाच विचार करत असते. तेव्हा इकडे विजया म्हणते, तेच तर, मला तेच तर हवं आहे ना, की ती इथे पूर्णपणे आता मेंटली डिस्टर्ब होऊन ती वेडी झाली पाहिजे, वेडी, आणि इतकी वेडी झाली पाहिजे की तिची वकिलीसुद्धा जायला पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली आलेली असते. अबोली आल्यानंतर तिला बघितल्यानंतर विजया म्हणत असते की वा अबोली वा, तू साक्षात माझ्या घरी आलीस. अरे बापरे, माझ्या घराला तुझे पाय लागले म्हणजे आमचं भाग्यच म्हणायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे डॉक्टरांना सुद्धा अंकुशने बोलावलेलं असतं. अंकुश म्हणतो की डॉक्टर, आम्ही तुमच्या इथे सल्ल्याने तुम्हाला विचारून ही टेस्ट केली होती की नाही. मग तुम्हीच म्हणाला होतात की ही कृत्रिम गर्भधारणा जी काही आम्ही केली ती आमची सक्सेसफुल झालेली नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो, नव्हतीच झाली सक्सेसफुल. तेव्हा अंकुश म्हणतो मग नंतर आम्हाला गुड न्यूज कशी काय मिळाली. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो का, कॉंग्रॅच्युलेशन्स, मग चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा अंकुश म्हणतो की हे बघा, जर तेव्हा गर्भधारणा झाली होती तर तुम्ही असं का म्हणालात की गर्भधारणा झालेली नाही आहे. आणि त्याच्या नंतरला आता आम्हाला असं कळतंय की त्या बाळाचे DNA माझ्याबरोबर मॅचच होत नाही आहेत. म्हणजे नक्की गडबड कुठे आहे डॉक्टर. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी पुन्हा ते रिपोर्ट चेक करते आणि तुम्हाला सगळी माहिती देते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की हे बघा डॉक्टर, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय की तुम्ही नक्की काही गडबड केलेली नाही आहे ना कुणाच्या सांगण्यावरून, याचा तुम्ही विचार करा आणि लवकरात लवकर मला सांगा की नक्की कुठे गडबड झाली ते कळते तुम्हाला. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा, मला तुम्ही थोडासा वेळ द्या, मी उद्यापर्यंत तुम्हाला सांगते, आता मी निघते. तेव्हा अंकुश म्हणतो नाही, आता तुम्ही निघाच आणि उद्यापर्यंत मला सगळीच्या सगळी माहिती पाहिजे आणि जर तसं झालं नाही तर मी काय करेन काही सांगता येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंकुश खूपच जास्त चिडलेला असतो, कारण शेवटीला प्रश्न हा अबोलीच्या चारित्र्यावरती आलेला असतो. तेव्हा इथे विजया म्हणत असते काय अबोली, अगं तू साक्षात इथे आलीस, पण का गं, काही काम होतं का तुझं माझ्याकडे. माझ्याकडे काय काम असेल तुझं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की माझं काम आहे म्हणून तर तुझ्याकडे आले ना. तेव्हा विजया तिला पाणी देत असते. तेव्हा अबोली म्हणते नाही नको, मला पाणी नको आहे, मी इथे तुला प्रश्न विचारायला आली. तेव्हा इकडे विजया म्हणते बोल ना, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की विजया मॅम, मला खरं खरं सांग, या सगळ्यामध्ये तुझा हात आहे का. हे सगळं तू घडून आणलेस का. तेव्हा विजया म्हणते असं काय बोलतेस, मी का करेन असं. तेव्हा अबोली म्हणते नाही, म्हणजे मला अंकुश सरांना आम्हाला कळलं नाही की आमच्या बाळाचा DNA हा अंकुश सरांबरोबर मॅच होत नाही आहे. पण तुला कसं काय कळलं. तुला कुणी सांगितलं की माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते अंकुश सरांचं नाही आहे म्हणून. तुला कुणीतरी सांगितलंच असेल ना. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते अगं आपण वकील आहोत, एकमेकांबद्दल आपल्याला सगळी माहिती ठेवायची असते आणि मला ही माहिती कुठून मिळाली हे मी तुला का सांगू. कारण आपल्या वकिली पेशामध्ये आपले एकमेकांचे जे सोर्सेस आहेत ते आपण सांगायचे नसतात. हे माहिती नाही आहे का तुला. तेव्हा इथे अबोली म्हणते नाही ना, मला तर सगळंच माहिती आहे हो, पण तरीसुद्धा ही माझी पर्सनल माहिती आहे जी माझ्या पर्सनल आयुष्याबरोबर जोडलेली आहे, निगडीत आहे आणि त्याबद्दल तुम्ही बोलताय. मग माझ्यावरती जर इतके मोठे मोठे आरोप होत आहेत तर मग तुम्हाला कसं काय माहिती की माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते अंकुश सरांचं नाही आहे म्हणून. तुम्हाला कुणीतरी सांगितलंच असेल ना. म्हणजे जी माहिती आधी आम्हाला कळायला हवी होती ती तुम्हाला कळते. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे की नाही, की तुम्हीच ती गडबड केली आहे. विजया मॅम खरं खरं सांगा, तुम्हीच केले नाही सगळं. तूच केलेस ना विजया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता विजयाला काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा अबोली म्हणते मला कळले आता विजया, या सगळ्याच्या मुळाशी तूच आहेस. तूच हे सगळं घडून आणलेस आणि म्हणूनच मी तुला विचारते की जर तुला माहिती आहे की माझ्या ह्या बाळाचा बाप अंकुश सर नाही आहेत, मग ह्या बाळाचे बाप कोण आहेत हे तर तुला माहितीच असेल ना. आता इतकी सगळी माहिती दिलीस मग हे पण तुला माहितीच असेल की ह्या बाळाचे बाप कोण आहेत म्हणून. कोण आहेत. तेव्हा इथे विजया आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येते, कारण तिला माहिती असतं की अबोलीला माझं कारस्थान कळलं आहे आणि म्हणूनच इथे अबोली मला जाब विचारायला आली. तेव्हा इथे अबोली म्हणते सांगा ना, सांग विजया, ह्या बाळाचं बाप कोण आहे. तुला तर ते माहिती हवं आहे, ते मला सांग. मला मेंटली डिस्टर्ब करण्यासाठी तू हा जो काही डावपेच खेळतेस ना ते मला कळत नाही आहे असं समजू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अंकुश त्या डॉक्टरांची येऊन आता इथे कॉलर पकडतो आणि म्हणतो लाज नाही वाटत तुला. फसवलंस तू आम्हाला, म्हणजे आमच्या मनाविरुद्ध इथे आम्हाला सल्ला दिलास तर दिला आणि आम्ही ते मान्यही केलं आणि नंतर एवढं चांगल्या सगळ्या टेस्ट केला तरीसुद्धा गडबड कुठे झाली. म्हणजे तुम्हीच काहीतरी केलं आहे ना. तेव्हा इकडे अंकुश त्या डॉक्टराला आता मारतो, खूप मारतो त्याला.
तेव्हा इकडे विजया म्हणत असते की इथे अबोलीला कधी कळणारच नाही आहे की तिच्या या बाळाचा बाप कोण आहे, कारण त्या बाळाचा बाप तर इथे आहे, असं आता विजय म्हणत असते आणि हसत असते. तर इथे आता या सगळ्या कांडच्या मागे विजय आणि तिचा नवरा हे दोघेजण आहेत. त्यांना अबोली आणि अंकुशकडून आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे, म्हणून ते दोघेजण इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागतात आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुशने सुद्धा डॉक्टरांची चांगली धुलाई केलेली असते आणि त्यांच्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न हा केलेला असतो.